Hello friends, it is SJJ English Teacher Channel for Good English. Today we are going to discuss the activity number 4 from Standard 7, Subject English. The activity is based on reading. Student understands the information given on the board. Student reads aloud using proper pause, space and व्हॉल्यूम. विद्यार्थी या ॲक्टिव्हिटीमध्ये वाचनावर भर देतील. ॲक्टिव्हिटी नंबर 4 आहे ती, सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 7. लर्निंग आउटकम्स जे आहेत, अध्ययन निष्पत्ती, की विद्यार्थी चांगल्या पद्धतीने वाचन करतो, मध्ये मध्ये थांबतो, विराम घेतो, गती व्यवस्थित आहे आणि आवाजही व्यवस्थित आहे, म्हणजे व्हॉल्यूम व्यवस्थित आहे, म्हणजे आत्मविश्वास व्यवस्थित आहे. म्हणजेच काय, स्टुडंट रीड्स अलाउड यूजिंग प्रॉपर पॉज, स्पेस अँड व्हॉल्यूम. देन स्टुडंट रीड्स टू सीक इन्फॉर्मेशन फ्रॉम नोटीस बोर्ड, चार्ट, टेबल अँड अदर ग्राफिक प्रेझेंटेशन. विद्यार्थी माहिती शोधतो. नोटीस बोर्डवर चार्ट्स असतील, टेबल्स असतील, काही तक्ते असतील ज्याच्यावर आकडेवारी आहे, रेषा ओढलेल्या आहे, अशा ठिकाणी. आणि स्टुडंट रीड्स इन ऑर्डर टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन, म्हणजे विद्यार्थी माहिती प्राप्त करण्यासाठी वाचन करतो. त्याची वाचनाची गती व्यवस्थित आहे, वाचनामध्ये विरामचिन्हे त्याला समजत आहेत, मध्ये मध्ये थांबतो आहे, त्याचा आवाजही व्यवस्थित आहे. एवढ्या अपेक्षा या ॲक्टिव्हिटीमध्ये अपेक्षित आहेत. आता इंस्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स, शिक्षकांना आणि पालकांना काही सूचना आहे किंवा फॅसिलिटेटर्स, मार्गदर्शक. आज द लर्नर्स टू रीड द लेसन 1.2. विद्यार्थ्यांना 1.2 इथं वाचायला लावायचं आहे आपल्याला. फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स, हे त्याला वाचायला लावायचं मोठ्या आवाजात, स्पष्ट असा आवाज. त्यावेळेस त्याचं रीडिंग चेक करायचं, त्याची गती, त्याचा आत्मविश्वास. हेल्प द लर्नर टू प्रोनाऊन्स न्यू वर्ड्स इन इफ नेसेसरी, त्याला नवीन शब्द जे असतील त्याचा उच्चार करायला आपण शिकवायचं. प्रोनाऊन्सिएशन मस्ट बी क्लिअर, उच्चार त्या शब्दाला मॅच झाला पाहिजे असं आपण त्याला मदत करायची वाचता वाचता. हेल्प द लर्नर्स टू यूज डिक्शनरी स्किलफुली, मुलांना शब्द जर कठीण वाटला तर त्याला ते डिक्शनरीमध्ये कसा शब्द शोधतात त्याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन करायचं, किंवा पालकांनी मार्गदर्शन करायचं की शब्द डिक्शनरीमध्ये कसा शोधतात, अल्फाबेटिकली कसा तो आपल्याला सापडतो. डिक्शनरी वापरणं हे पण स्किल या ठिकाणी विद्यार्थी शिकतो, आणि पालकांनी मदत करायची किंवा शिक्षकांनी मदत करायची. हेल्प द लर्नर्स टू प्ले क्विज गेम, क्विज गेम खेळण्यासाठी त्याला मदत करा. इफ आयडेंटिफाईंग पिक्चर्स, त्याला चित्रांची ओळख जर झाली तर त्याला काही शब्दांचे क्विज आपण देऊ शकतो. तर अशा प्रकारे पालकांकडून अपेक्षा आहे, टीचर्सकडून अपेक्षा आहे, किंवा फॅसिलिटेटर्सकडून अपेक्षा आहे की अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ट्रीटमेंट द्या. आता इंस्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, रीड द लेसन 1.2 फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स. 1.2 मुलांनी वाचायचा, स्पष्ट आवाजात वाचायचा. वाचन, रीडिंग शुड बी क्लिअर हिअर, स्पष्ट आवाजात. टेक द हेल्प ऑफ पॅरेंट्स, टीचर्स और डिक्शनरी फॉर रीडिंग न्यू वर्ड्स, नवीन शब्दासाठी पालकांची मदत घ्या, शिक्षकांची मदत घ्या किंवा डिक्शनरीची मदत घ्या. सॉल्व द क्विज अँड एन्जॉय द गेम ऑफ रीडिंग, वाचनाचा जो खेळ आहे त्याचा आनंद घ्या, क्विज सोडवा. अशा प्रकारे मुलांना सूचना आहेत. आता लर्निंग ॲक्टिव्हिटी बघायचं आहे. इथं क्लाउड्स दिलेले आहेत, त्याच्यात वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. आता मुलांनी शब्द अगोदर वाचायचे आहेत. वाचल्यावर त्यांनी अंदाज करायचा की हे शब्द आपण कुठे वापरतो. थँक्यू केव्हा म्हणतो आपण, किंवा सॅड केव्हा होतो आपण, स्केर्ड केव्हा होतो, सॉरी केव्हा म्हणतो. हे सर्व शब्द त्याने क्लाउडमधले वाचायचे. आणि परिचित शब्द असले तर ठीक आहे, नसतील तर मग डिक्शनरीत त्याने शोधायची, त्याचा अर्थ लावायचा आणि लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना त्या उत्तर द्यायचे.
रीड केअरफुली द वर्ड्स फ्रॉम द क्लाउड्स. मुलांनी ते काळजीपूर्वक वाचलेत. ऑब्झर्व द क्लाउड्स ऑफ वर्ड्स अँड ट्राय टू फाइंड आउट द आन्सर्स. आता खालील प्रश्नांना किंवा वाक्यांना त्यांनी उत्तर द्यायचं. व्हॉट डू वी से, आपण काय म्हणतो. आता या शब्दातून मुलं उत्तर देतील. वेन यू वॉन्ट समथिंग, एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असते तेव्हा आपण काय म्हणतो. प्लीज गिव मी समथिंग असं म्हणतो ना आपण. त्यामुळे इथे प्लीज शब्द आपल्याला लगेच लक्षात येईल. हा प्लीज शब्द आहे. प्लीज गिव मी समथिंग असं आपण म्हणतो. वेन यू गेट समथिंग, काही गोष्ट जर आपल्याला मिळाली तर आपण म्हणतो थँक्यू सर किंवा थँक्यू फ्रेंड. एखाद्याने आपल्याला पुस्तक दिलं तर आपण म्हणतो थँक्यू फ्रेंड. आणि सुरुवातीला मागायला गेलो प्लीज गिव मी बुक, मिळाल्यावर थँक्यू फ्रेंड असं म्हणतो. म्हणजे मुलगा कोणत्या सिच्युएशनमध्ये काय शब्द वापरतात याचा त्याला अंदाज येतो. तो शब्द तर ओळखतोच, परंतु त्या शब्दाचा अर्थ त्याला लागल्यानंतर तो विचार करतो की थँक्यू केव्हा म्हणतात, प्लीज केव्हा म्हणतात. थर्ड वन, वेन यू वॉन्ट टू स्नीज, तुम्हाला जेव्हा शिंकायचं असतं किंवा तुम्ही काय म्हणतात मग सॉरी आपण म्हणतो की मी वातावरण डिस्टर्ब केलं किंवा इतरांना त्रास झाला माझ्यामुळे, तर सॉरी असं म्हणतो. टू स्नीज म्हणजे शिंकणे असा याचा अर्थ होतो. त्यावेळेस आपण म्हणतो सॉरी. विद्यार्थी याचा अर्थ लावतो की शिंकल्यावर आपण काय म्हणतो सॉरी. इथून तो शब्द बरोबर शोधतो. वेन यू हर्ट समवन, दुसऱ्याला आपण जेव्हा दुखवतो तेव्हा आपण म्हणतो एक्सक्यूज मी, मला माफ कर. एखाद्याला पाय लागला किंवा काही आपल्यामुळे दुखावला तो, तर एक्सक्यूज मी असं आपण म्हणतो. तर एक्सक्यूज मी आणि सॉरी हे जवळपास पॅरलल शब्द आहेत. जशा परिस्थितीमध्ये ते वापरता येतील तसं आपण थोडंफार बदल करून वापरू शकतो. सिच्युएशनवर अवलंबून आहे. हाऊ डू यू फील, आता तुम्हाला कसं वाटतं. इथे तुम्ही काय म्हणतात, इथे तुम्हाला काय वाटतं, इथं वाटण्याची गोष्ट आहे. वेन युअर मदर स्कोल्ड यू, आई जेव्हा आपल्याला रागवते तेव्हा आपल्याला कसं वाटतं. वी फील सॅड, आपल्याला दुःख वाटतं नाही का. नंतर वेन यू सॉ अ स्नेक, जेव्हा तुम्ही साप पाहिला कसं वाटेल तुम्हाला. वी फेल्ट स्केर्ड, घाबरलेले. स्केर्ड म्हणजे घाबरलेले. साप पाहिल्यावर आपण घाबरतो. नंतर वेन युअर टीचर प्रेज यू, टू प्रेज म्हणजे कौतुक करणे. शिक्षक जेव्हा आपली प्रशंसा करतात तेव्हा आपल्याला हॅपी फिलिंग होतं ना, हॅपी वाटतं आपल्याला, हॅपी. फाइंड, नाव सी, ए झाला, बी झाला, आता सी. फाइंड यू टू वर्ड्स विच हॅव डबल लेटर्स. आता इथे डबल लेटर असलेले शब्द आपण शोधायचे. फाइंड टू वर्ड्स, एनी टू वर्ड्स वी हॅव टू फाइंड that words have double letters. So we can select double letters, double py, HAPPY. This is happy, there is double p. Then we can say in the yellow there is double L also, so double letter is there. In this way we found two words having double letters in it. Next, D, find out 5-letter word which begin with H. Now we have to find having 5-letter word starting with H. Let us see. HAPPY, happy. There are 5 letters, 1 2 3 4 5. Is there any word? Let us see. No, happy is only one. Now next, activity D. Then E, find out a pair of antonyms. Antonyms mean opposite words. Antonyms means opposite words.
Happy and sad, these are opposite words. Happy and sad. Sad and happy, these are opposite words. Then let us see, find out name of game. Kho is there, it is a game. Then I think there is no other game is there mentioned in the clouds. Kho is game. Okay, then let us see the next part. Find out the games. We have seen antonyms, 5-letter word, name of the game. Now solve activity. Answer for A, please. आपण सोडवलं. When you want something we say please. एक उत्तर दिलेले आहे सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये. आता आपल्याला प्रॅक्टिससाठी हे काही लिंक दिलेले आहेत ते आपण बघायचं. नंतर चूज ॲटलिस्ट 3 वर्ड्स फ्रॉम द पेज नंबर 5, ॲक्टिव्हिटी नंबर 5, अँड थिंक ऑफ समथिंग दॅट फिट्स देम ऑल. असे काही शब्द शोधायचे आपण. ॲक्टिव्हिटी नंबर 5मध्ये 3 शब्द शोधायचे आणि विचार करायचा की ते तिन्ही शब्द एका सिच्युएशनला मॅच होतील अशी परिस्थिती आपण शोधायची. नंतर मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स यू सी इन द एन्व्हायरमेंट. सराउंडिंगमध्ये आपण जे वस्तू बघतो त्यांची नावं इंग्लिशमध्ये लिहायचं. जसं टेबल आहे, बॉक्स आहे, वॉल आहे, बॉल आहे, मेन आहे, वुमेन आहे. थिंग्स म्हटले त्यांनी, माणसाची नावं नाही घेतली तरी चालेल. टेबल, बॉक्स, पेन असे अनेक प्रकारची एक यादी आपण तयार करायची. आता इव्हॅल्युएशनमध्ये काय आहे, बेस्ड ऑन द रिस्पॉन्सेस टू रिडिंग अँड ॲक्टिव्हिटीज. इव्हॅल्युएशन कशावर करणार आहे आपण, रिस्पॉन्स कसे देतात मुलं रिडिंग केल्यानंतर. एखादी जाहिरात बोर्ड असेल, त्याच्यावर तक्ता असेल, त्याच्यावरून वाचन केल्यानंतर मुलं रिस्पॉन्स कसं देतात त्याच्यावरून आपण मूल्यमापन करू शकतो. आता दीक्षा व्हिडिओमध्ये या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघा, इथे दिलेले आहेत. बालभारती 2 ग्रेड 6 टेक्स्टबुक लिंक या इत्यादी प्रकारचे. आता इथे या ॲक्टिव्हिटीमधून आपण काय शिकलो, आय कॅन यूज द मॅजिक वर्ड्स फ्रॉम द लेसन. धड्यामध्ये जे मॅजिक वर्ड्स आहेत, जे नवीन आहेत, जे डिक्शनरीमध्ये मी शोधले ते शब्द मी वापरायला शिकलो. आय कॅन अंडरस्टँड न्यू वर्ड्स, आणि ते मला समजतात सुद्धा, नवीन शब्द मला समजतात सुद्धा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही ॲक्टिव्हिटी आपली 7वी इयत्तेतील इंग्लिशची 4थी संपलेली आहे. ही ॲक्टिव्हिटी आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि नवीन नवीन शब्द शोधा. डिक्शनरीचा वापर करा, मोठ्याने वाचा, चांगल्या उच्चाराने वाचा, चांगल्या गतीने वाचा, आवाज व्यवस्थित राहू द्या, आत्मविश्वास ठेवा. नंतर वाचलेल्या भागातून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते का ते शोधा. नंतर बोर्ड वाचा, चार्ट्स वाचा, टेबल्स वाचा, काही अदर ग्राफिक्स प्रेझेंटेशन्स वाचा आणि माहिती मिळवा. ही ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्या या गोष्टी शिकायच्या आहेत. पॅरलल ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही इतर हे काम करा. धन्यवाद.